नमस्कार मित्रांनो, स्क्रीनवरती पाहिल्याप्रमाणे आज व्हिडिओमध्ये आपण हे माहिती पाहणार आहोत। नवीन जी आर आलेला आहे, महत्त्वपूर्ण ही अपडेट आहे मित्रांनो। तत्पूर्वी माझ्या तुम्ही चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील। तर असा हा आलेला नवीन जी आर मित्रांनो पाहत आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे आता डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। हा दिनांक 19 डिसेंबर 2024 म्हणजे कालचाच हा जी आर मित्रांनो इथे आलेला आहे। तर हा संपूर्ण जी आर आपण पाहून घेऊया। इथे डीबीटी म्हणजे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटला लिंक असणे आवश्यक आहे। जसेच की लाडकी बहीण योजनेचे पैसे ज्याप्रमाणे आता मिळत आहेत, हे देखील संजय गांधी असेल, श्रावण बाळचा असेल, जे काही हे निवृत्ती योजनाचे त्यांचे जे पेन्शन आहेत, आता त्यांना देखील ते लाडक्या बहीण योजनेप्रमाणेच त्यांना डीबीटी द्वारे हे पैसे त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये हे जमा होणार आहेत मित्रांनो। तर या जी आर मधील महत्त्वाचा प्रस्तावना आपण पाहूया। तर याच्यामध्ये काय काय असं बदल केलेला आहे, तर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग अंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धकाळ निवृत्तीवेतन योजना या योजना आता डीबीटी द्वारे राबवण्यात येत आहेत मित्रांनो। हे डिसेंबर 2024 पासून म्हणजेच या महिन्यापासूनच हे डीबीटीचं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत तुमच्या हे रक्कम जे काही असेल बँक अकाउंट खात्यामध्ये ते डीबीटी द्वारे आता वितरण करण्याचे इथे शासनाने निर्णय घेतलेला आहे। तर क्षेत्रीय स्तरावरून पाहता 19/12/2024 पर्यंत डीबीटी पोर्टलवर एकूण हे 27,15,796 इतके डीबीटी झालेले आहेत। तर त्या अनुषंगाने डीबीटी पोर्टलवर लाभार्थ्यांना म्हणजे माहे डिसेंबर 2024 जानेवारी पर्यंत हे सगळे पैसे त्यांना वितरित करण्यात येत आहेत। तर जानेवारीच्या नंतर 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत करण्याचा शासन निर्णय घेतला आहे। तसेच ऑन बोर्ड म्हणजे डीबीटी नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्या तऱ्हेनेच त्यांना देखील हे अर्थसहाय्य वितरित करण्यात येते मंजुरी देण्यात आलेली आहे। तर त्यांना मिळणारे पैसे हे जानेवारी अखेरपर्यंत हे उपलब्ध असणार आहे। त्यानंतर त्यांनी डीबीटी हे म्हणजेच आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंट खात्याशी हे संलग्न करून घ्यायचे आहे। जानेवारीच्या अखेरपर्यंत त्यांना हे अर्थसहाय्य मिळणार आहे। त्याच्यानंतर त्यांनी आधार कार्ड बँक अकाउंट खात्याशी हे लिंक करून घ्यायचं आहे, कारण त्यांना आता डीबीटी द्वारेच त्यांची रक्कम ते बँक अकाउंट खात्यामध्ये मिळणार आहे मित्रांनो। दिनांक 19/12/2024 पर्यंत ऑनबोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 12,36,425 इतकी आहे। तर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 14,79,366 इतकी असून अशा एकूण 27,15,791 लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 या महिन्याच्या अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता टोटल 408.13 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता येथे मंजूर झालेली आहे। तर जे काही या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांनी लवकरात लवकर तुमचे डीबीटी म्हणजे तुमचे आधार कार्ड बँक अकाउंट खात्याशी हे लिंक करून घ्या, कारण तुम्हाला आता पुढून मिळणारे जे काही हप्ते असतील ते तुमचे आता डीबीटी द्वारेच तुमच्या बँक अकाउंट खात्यामध्ये जमा होणार आहेत मित्रांनो। तर असा महत्त्वपूर्ण हा जी आर होता मित्रांनो। याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तिथून तुम्ही डाउनलोड करून हे पूर्ण व्यवस्थितरित्या एकदा वाचून पहा। आणि ज्यांनी हे आतापर्यंत डीबीटी जर आधार कार्ड बँकेला लिंक केलेलं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर करून घ्या। आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही इतरही मित्रांना नक्की शेअर करा आणि त्यांनाही मदत होऊ द्या। जे काही नवीन या चॅनलवरती असाल त्यांनी सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच महत्त्वपूर्ण जी आर्स आणि अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील। भेटूया पुन्हा अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।